धनुराशी 6 ऑगस्ट सर्वात मोठा धोका. नियतीचा नवीन खेळ सुरू. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. धनुराशी, तुम्ही शांत आहात पण कमकुवत नाही. तुम्ही कमी बोलता पण सगळं पाहता. लोकांना वाटतं तुम्ही फक्त निरीक्षण करता, पण खरं म्हणजे तुम्ही प्रत्येक गोष्ट मनात नोंदवून ठेवता. आणि जेव्हा वेळ येते तेव्हा तुमचं एक पाऊल सगळ्यांचा खेळ बदलून टाकतो. आजपासून तुमच्या आयुष्यात काही अशा घटना सुरू आहेत ज्या अगदी सूक्ष्म पद्धतीने घडतील, पण परिणाम जबरदस्त असतात. हे नुसतं राशी भविष्य नाही, तर तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट आहे. काही लोक तुमच्यापासून दूर जातील, काही अनपेक्षितपणे जवळ येतील, काही सत्य उघड होतील आणि काही भ्रम तुटतील. धनुराशी, तुम्ही नेहमी इतरांची चूक दुरुस्त केली, पण आता विश्व तुमच्यासाठी परिस्थिती दुरुस्त करणार आहे. जे थांबले होते ते हलणार आहे, जे अडकले होते ते सुटणार आहे आणि जे तुमचं आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचणारच. म्हणूनच लक्ष देऊन ऐका, कारण पुढील प्रत्येक घटना तुमच्या आयुष्याचं चित्र बदलू शकते. सगळ्यात पहिली घटना आहे म्हणून आपल्याला सत्य उघड होणार, डोळे उघडणार. तुमच्या आयुष्यातील पहिली आणि सर्वात धक्कादायक घटना म्हणजे लपलेलं सत्य अचानक समोर येईल. बराच काळ तुम्हाला काहीतरी चुकीचं जाणवत होतं. एखाद्या व्यक्तीचं वागणं, एखादी परिस्थिती, एखादा व्यवहार सगळे बरोबर ठीक दिसत होतं, पण तुमचं मन शांत होतं, कारण तुम्ही साधे नाही, तुमचं निरीक्षण अचूक असतं. आता अशी वेळ येईल की सत्य स्वतःहून उघड होईल. कदाचित एखादी चूक पकडली जाईल, एखादा मेसेज, एखादी माहिती किंवा एखादं वाक्य तुमचे डोळे पूर्णपणे उघडेल. तुम्हाला जाणवेल की तुम्ही ज्यावर विश्वास ठेवला, ज्याला महत्त्व दिलं, तिथं काहीतरी लपलेलं होतं. सुरुवातीला मन दुखावेल, थोडा राग, थोडी निराशा, थोडा धक्का बसेल, पण लक्षात ठेवा, हे सत्य तुमचे नुकसान करण्यासाठी नाही, तर तुम्हाला चुकीच्या गोष्टींपासून मुक्त करण्यासाठी आहे. कारण धनुराशी एकदा सत्य ओळखून मागे वळून पाहत नाही. तुम्ही शांतपणे निर्णय घ्याल, कोणाला काही सिद्ध करणार नाही, पण तुमच्या कृतीतून सर्वांना उत्तर मिळेल. ही घटना तुमचं मन अधिक मजबूत करेल. तुम्ही लोकांना नव्याने ओळखायला शिकवाल. सगळे आपले नसतात ही जाणीव तुम्हाला मोठ्या यशासाठी तयार करेल. पहिली घटना म्हणजे डोळे उघडणारा क्षण आहे. आता तुम्ही भावनेपेक्षा सत्यावर चालणार आणि हाच बदल तुमचं आयुष्य योग्य दिशेला घेऊन जाणार आहे. दुसरी घटना, अडकलेलं काम, थांबलेली प्रगती आणि अचानक उघडणारा मार्ग. ही दुसरी घटना तुमच्या आयुष्यातील मोठ्या टर्निंगवर ठरणार आहे. बराच काळ तुम्ही एका गोष्टीभोवती अडकून पडला होता. फाईल मंजूर होत नव्हती, पैसे अडकले होते, प्रमोशन थांबले होते, व्यवसायात व्यवहार पूर्ण होत नव्हता किंवा एखादा वैयक्तिक काम सतत पुढे ढकलत जात होतं. तुम्ही प्रत्येक गोष्ट परफेक्ट करण्याचा प्रयत्न केला, कागदपत्र पुन्हा तपासले, लोकांशी नम्रपणे बोललात, नियम पाळणे, पण तरीही काहीतरी अडथळे येत होते. या सगळ्यामुळे तुमच्याकडून एक प्रश्न निर्माण झाला होता. मी इतका प्रयत्न करतोय तरी का थांबते? पण धनुराशी, तुम्हाला माहीत नाही की हा विलंब तुमच्यासाठी संरक्षण होता. चुकीच्या वेळेला गोष्ट पूर्ण झाली असती तर कदाचित पुढे मोठी अडचण निर्माण झाली असती. आता परिस्थिती वेगाने बदलणार आहे. अचानक योग्य व्यक्ती तुमच्या आयुष्यात येईल. एखादा सिनियर अधिकारी, ग्राहक, नातेवाईक किंवा मित्र, जो एका शब्दाने, एका सहीने, एका संधीने सगळं पुढे नेईल. तुम्हाला जाणवेल की जे इतके दिवस थांबले होते ते अचानक झपाट्याने पूर्ण होत आहे. या घटनेमुळे तुमच्यातील हरवलेला आत्मविश्वास परत येईल. तुम्ही पुन्हा उभे राहाल, पण यावेळी अधिक ठामपणे. मी चुकीचा नव्हतो, वेळ चुकीची होती, ही जाणीव तुम्हाला आतून मजबूत बनेल. काही धनुराशींच्या व्यक्तींना ही घटना आर्थिक सुटकेची असेल. अडकलेले पैसे मिळतील, कर्जाची परतफेड मार्ग सापडेल, नवीन उत्पन्नाचा स्रोत सुरू होईल. काहींसाठी ही करिअरमध्ये मोठी प्रगती असेल, बढती, नवीन जबाबदारी किंवा चांगली नोकरी. काहींसाठी वैयक्तिक आयुष्यातील गैरसमज दूर होतील आणि नातं पुन्हा मार्गी लागेल. ही घटना तुम्हाला एक मोठा धडा शिकवेल. संयम कधीच वाया जात नाही. तुम्ही शांत राहून योग्य वेळेची वाट पाहिली म्हणून आता यश अधिक स्थिर असेल. धनुराशी, दुसरी घटना म्हणजे थांबलेल्या गोष्टींना गती देणारा क्षण आहे. आता गोष्टी करणार आहे, प्रगती सुरू होणार आहे आणि पुन्हा एकदा सिद्ध करणार आहे की सातत्य आणि प्रामाणिकपणा शेवटी जिंकतात. तिसरी घटना, नात्यांचा भूकंप, सत्याची चाचणी आणि तुमचा आत्मसन्मान जागा होणार. तिसरी घटना ही साधी नाही, ती तुमच्या आयुष्यातील नात्यांना हलवून टाकणारी आहे. बराच काळ तुमची नाती तुम्ही मनापासून जपली होती. तुम्ही ऐकलं, समजून घेतलं, समोरच्या चुकाही दुर्लक्षित केल्या,
समोरच्याच्या चुकाही दुर्लक्षित केल्या, स्वतःच्या भावना बाजूला ठेवल्या, कारण तुम्हाला तुटणं आवडत नाही. तुम्हाला टिकवून ठेवणं आवडतं, पण प्रत्येक वेळी टिकवणे योग्यच असतं असंही नाही. आता परिस्थिती अशी बनेल, मी एखादं नातं तुमच्यासमोर आरशासारखं उभं राहील. एखादं वाक्य, एखादी कृती, एखादा प्रसंग आणि तुम्हाला अचानक जाणवेल की तुम्ही एकटेच प्रयत्न करत होतात. समोरची व्यक्ती तुमच्या शांत स्वभावाचा, तुमच्या संयमाचा फायदा घेत होती. सुरुवातीला तुम्ही काही बोलणार नाही, तुम्ही निरीक्षण कराल, कारण धनुराशी लगेच प्रतिक्रिया देत नाही. ती पुरावे गोळा करते आणि जेव्हा तुम्हाला खात्री पटेल तेव्हा तुम्ही शांतपणे पण कायमचा निर्णय घ्याल. काहींसाठी ही घटना प्रेमसंबंधात मोठा टर्निंग पॉईंट असेल. तुम्ही ठरवता, पण हे नातं माझ्या आत्मसन्मानापेक्षा मोठं नाही. आणि काहींसाठी मैत्रीत अंतर येईल. काहींसाठी कुटुंबातील एखादा गैरसमज उघड होईल आणि त्यानंतर सत्य स्पष्ट होईल. पण या सगळ्यात एक सकारात्मक गोष्ट घडणार आहे. खरे लोक तुमच्यासमोर अधिक ठामपणे उभे राहतील. जे खरंच तुमच्यावर प्रेम करतात ते या काळात तुमची साथ देतील. तुम्हाला जाणवेल की लोक कमी असले तरी खरे म्हणणे असणारेच महत्त्वाचे असतात. ही घटना तुमच्यातील आत्मसन्मान जागा करेल. तुम्ही पुरेसे झालं असं म्हणण्याचा ध्येय दाखवाल. तुम्ही कोणावरही अवलंबून राहणार नाही. भावनिक निर्णय न घेता तर्क आणि अनुभव यांच्या आधारे पाहूनच हे पाऊल उचलाल. धनुराशी तिसरी घटना म्हणजे नात्यांची शुद्धी आणि तुमच्या स्वाभिमानाचा पुनर्जन्म आहे. आता तुमच्या आयुष्यात फक्त तेच लोक राहतील जे तुमची किंमत ओळखतात. बाकीचे सगळे वेळेच्या ओघात दूर जातील आणि तुम्ही अधिक मजबूत, अधिक स्पष्ट आणि अधिक शांत व्हाल. आता चौथी घटना, करिअरमध्ये मोठी झीप, मेहनतीचा स्फोटक परिणाम. चौथी घटना म्हणजे तुमच्या कामाशी, करिअरशी आणि प्रतिष्ठेशी थेट जोडलेली आहे. तुम्ही नेहमीच पडद्यामागे काम करणारे, शांतपणे जबाबदारी उचलणारे आणि चुका न होऊ देणारे व्यक्ती आहात. इतरांना प्रकाश देतात राहायला आवडतं, पण तुम्ही परिणामांवर लक्ष देतात. अनेक वेळा तुमच्या मेहनतीचं श्रेय दुसऱ्यांनी घेतलं तरीही तुम्ही वाद न घालता पुढचं काम सुरू ठेवता. आता परिस्थिती बदलणार आहे. अचानक एखादी संधी, प्रोजेक्ट किंवा नवीन जबाबदारी किंवा वरिष्ठांकडून विश्वास तुमच्या वाट्याला येईल. सुरुवातीला तुम्हाला वाटेल की मी तयार आहे का? पण लक्षात ठेवा, तुम्ही खूप आधीपासूनच तयार आहात. फक्त वेळ तुमची नव्हती. ही घटना तुम्हाला तुमच्या कुवतीची जाणीव करून देईल. ऑफिसमध्ये तुमचं मत विचारलं जाईल, तुमच्या कामाची दखलही घेतली जाईल आणि काहींसाठी बढती किंवा पगारवाढीचा दार उघडू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी मोठा किंवा नवीन करार किंवा अचानक वाढलेली मागणी दिसू शकते. महत्त्वाचं म्हणजे आता तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुम्ही फक्त काम करणारे राहणार नाही, तर निर्णय घेणाऱ्यांच्या रांगेत उभे राहाल. तुमचा विश्लेषण कौशल्य, तर कशाकडे लक्ष देण्याची सवय आणि प्रामाणिकपणा हे सगळं तुमच्या सर्वात मोठा शस्त्र ठरेल. चौथी घटना म्हणजे मेहनतीचा स्फोट परिणाम आहे. इतकी वर्ष तुम्ही पेरलेलं बी आता झाड म्हणून उभे राहणार आहे. तयार राहा, कारण आता तुमचं नाव, तुमचं काम आणि तुमची ओळख अधिक ठळकपणे समोर येणार आहे. आता घटना क्रमांक 5, आर्थिक स्थितीत मोठा बदल आणि त्याचा नवा अध्याय. 5वी घटना तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या टप्प्यांपैकी एक आहे. आर्थिक उलथापालथ आणि त्यानंतर स्थैर्य. बराच काळ तुम्ही पैशांबाबत सतर्क होता. प्रत्येक खर्चाचा हिशोब, प्रत्येक व्यवहाराची खात्री, भविष्यासाठी बचतीचे धडपड, हे सगळं तुम्ही प्रामाणिकपणे केलं. पण तरीही काही वेळा परिस्थिती तुमच्या हाताबाहेर गेली. अनपेक्षित खर्च, कुटुंबाची जबाबदारी, अडकलेले पैसे, कर्जाचा ताण, या सगळ्यामुळे मनात असुरक्षितता निर्माण झाली होती. तुम्ही अनेकदा विचार केला की मी इतकं नियोजन करतो तरी पैशांमध्ये स्थिरता येत काय नाही. पण धनुराशी तुम्ही जे पेरलं होतं त्याला वाढण्यासाठी वेळ लागत होता. आता तो काळ संपत आहे. अचानक एखादी आर्थिक संधी तुमच्या दारात येईल. थांबलेले पेमेंट, हातातील जुना व्यवहार फायदेशीर ठरेल. पगार वाढ, बोनस किंवा प्रमोशन मिळेल. व्यवसायात मोठा ग्राहक मिळेल. एखादी गुंतवणूक अपेक्षेपेक्षा जास्त परतावा दे. पण लक्षात ठेवा की ही घटना केवळ पैसा मिळवणे नाही, तरीही तुमच्या मानसिक सुरक्षिततेची सुरुवात आहे. इतके दिवस जेव्हा तुम्ही खर्च करताना 10 वेळा विचार करत होतात, आता तुम्ही आत्मविश्वासाने निर्णय घ्याल. काही धनुराशींसाठी घर, जमीन, वाहन किंवा मोठी गुंतवणूक करण्याचा विचार प्रत्यक्षात उतरेल. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, वरील व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर देखील करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.